दोघे एकमेकांशी बोला. नाही निशा नको, मी निघते. निशा अगं निशा. नो समीरा, आपण दोघी रूम शेअर करणार आहोत ना? रोहित असताना मुळीच नाही. तुला खरंच असं वाटतं? हो अर्थात. आज तुम्ही छान एकत्र राहा, मस्तपैकी एन्जॉय करा. नाहीतर काय, नाहीतर एवढ्या लांब येऊन काय उपयोग आहे त्याचा? अगं पण रोहित तुला नक्की समजून घेईल आद्या. आणि एवढ्या लांब आपण काहीतरी नवीन घडावं म्हणूनच आलोय ना. येस. ते काही नाही. तुम्ही दोघं जण आज रूम शेअर करणार आहात म्हणजे आहात, ओके? अगं रोहित चिडेल. का चिडेल तो? अगं भूकंप झाला म्हणून माणसं काय जमिनीवर चालायला घाबरतात का? आद्या, उलट तुला जे करून बरं वाटेल ना ते त्याला देखील हवंच असेल ना. हा, अगं प्रॅक्टिकल आहे रोहित. नाही तर काय, त्याला हे सगळं एकदम घडावं असं वाटत असणार. तुम्ही ना तुमचे प्रॉब्लेम्स कुरवाळत बसू नका. मी समजावू का रोहितला? बेस्ट वे हा सांगेल. बघितलंस रोहित किती उत्साहात वाटलं ते. माती कशी खावी याचे क्लासेस दिले पाहिजेत मी. सगळ्याची वाट लागली नुसती. तो शरद, अरे इतके हिंट्स देते मी, इतकं काय काय सुचवतेय, पण समोरून रिॲक्ट होईल तर शपथ ना. पण मला नाही वेगळं व्हायचं रे. पण मी ना बहुतेक खूप उशीर केलाय. हा शहाणपणा आधीच आला असता ना तर डायव्होर्स पर्यंत गेल्या असत्या का गोष्टी? सांग ना, गेल्या असत्या का डायव्होर्स पर्यंत? ए, कोणाशी बोलतेय मी? अरे काय करतोस तू? माझ्या डोक्याला शांतता मिळावी ना म्हणून हा गेम खेळतोय मी. यात न कळण्यासारखं काहीच नाहीये. सॉरी. प्रॉब्लेमच ना मी. प्रॉब्लेम तू नाही, मी आहे. म्हणजे माझ्या घरी सध्या आमच्या दोघांचं पटत नाही. का ते नीट कळत नाही. त्या गोष्टीच्या त्रासातून सुटावं म्हणून इथे आलो, तर इथे पण तेच. म्हणून हा गेम खेळतोय मी. कॉन्सन्ट्रेशन इतकं होतं की दुसरी कुठलीच गोष्ट डोक्यात येत नाही. मग सगळ्या गोष्टी आपोआप सुटतात. तू बघ प्रयत्न करून. मला नाही जमणार. का नाही जमणार? हे बघ, मॅग्नेटवर कॉन्सन्ट्रेट कर, बॅलन्स सांभाळ, कंट्रोल आपोआप येतो. बघ प्रयत्न करून. थांब मी दाखवतो. निशा, खालून सावकाश, हळू 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 वर सरकवायचं. रोहित, हळू हळू, जरा खाली, जरा वर वर, आणखी वर. एक्झॅक्टली तिथेच. अरे बाबा, तू म्हणशील तसं. बस. खरंच खूप मजा येते रे. बरोबर आहे तुझं. हे ना सगळे प्रॉब्लेम्स विसरायला लावताय. अनुभव ग, ऐकत जा माझं. आता तू आता तर कोण आहे? तुझी अद्याप जिवंत असलेली बायको आद्या आहे. उघड दार. उघड. उघड म्हटलं ना. रोहित, दार उघड. रोहित, उघड दार. काय करतोयस रोहित? उघड म्हटलं ना एकदा. उघड दार. रोहित, काय टाइमपास लावलाय? हो, प्रयत्न करतोय. रोहित, जाम झालंय बहुतेक. आपोआप लॉक झालंय. त्या दाराला काय मन आहे का स्वतःहून लॉक व्हायला? रोहित, दार उघड. रोहित, एक गंमत झालीये. रोहित आणि निशा आपोआप एका रूम मध्ये होते आणि त्या रूमचा दरवाजा आपोआप बंद झाला आणि आता दोघे आपोआप अडकलेत. अरे देवा,
ह्याला तर मी आता काय करतेस? काय करतेस तू? सोड मला तू. हा, जोरात इकडे ये तू. करा, हा. काय झालंय तुझं सोड मला. तुझ्यामुळे झालंय सगळं. तू ना बाबा असं करू रोहित, नको तुम्ही आतमध्ये ठीक आहात ना? असं शरद विचारतोय. तू म्हणाली होतीस ना ब्रेकबद्दल. बघितलंस तू कसा काढतो ब्रेकचा अर्थ? समीरा, उघडा ना तुम्ही, तिकडून उघडा ना मग. आता वचवच करून काय होणार आहे का आद्या? असं काय करतेस? मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. सोडा, ते कसे येणार? अहो, या लवकर, अहो, काय करताय? लवकर उघडा, बघूया काय चाललंय आतमध्ये. रोहित निशा थँक्यू ओ, इकडे या ना. काय सर? हे ते लॉक ते असं अधूनमधून आपोआप लॉक होतं ना? हं? म्हणजे इथे इतर काही अशा सोयी आहेत का असं विचारतायत ते. नाही, आजपर्यंत असं नाही झालं साहेब. ते आम्ही गेम खेळत होतो ना. वा, सपशेल पोपट म्हणतात ना, तो याला. काय प्लॅन होता यार, सगळ्याचं भुसकाटच झालं. साहजिकच आहे. तो शरद तिथे असताना तुमची काय अपेक्षा होती? तिकडे निशाही होती, तिच्यामुळेही सगळं बिघडलेलं असू शकतं. ए, चंपक सारखं काहीतरी बोल नका. निशामुळे काय होणार आहे? माझं आणि निशाचं काहीही नाही, कळलं ना? तसंच शरद आणि आद्याचंही काही नसेल तर नेम का नाही लागत आहे यार? त्यासाठी सरळ बघावं लागेल तुला, त्याशिवाय नेम नाही लागणार. काय, जोपर्यंत तू डोळे उघडे ठेवून नीट बघत नाहीयेस ना, तोपर्यंत तू हरतच राहणार. इतका वेळ मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते. अगं कर सही त्या पेपरवर. त्या माणसाला चांगला इंगा दाखवण्याची गरज आहे, हो की नाही हो वकील साहेब? अहो तुम्ही तरी काहीतरी बोला ना. मॉम, मला अजूनही या सगळ्याची काहीही गरज वाटत नाहीये. तूही जरा विचार कर, आहे का? हो आहे. एक वकील म्हणून सांगतो, हल्ली या केसेस वारंवार समोर येतात. शेवटी हा तुमच्या सुखाचा प्रश्न आहे. मी तुझ्याकडे नसते हट्ट करते का? ह्या एका बाबतीत तू माझं ऐक. बघ, तुझं आयुष्य सार्थकी लागेल. नंतर तू तुझे निर्णय घ्यायला मोकळी. ही एक सही सगळं बदलून टाकेल बघा. तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं आयुष्य पूर्णपणे वेगळं होऊन जाईल. ते म्हणतायत ते बरोबर आहे. आद्या, बघ, तुला पटतंय ना त्यांचं म्हणणं? जास्त विचार न करता पटकन सही करून टाक. एकदा तुझ्या त्या युसलेस बापाची जमीन तुझ्या नावावर झाली ना, की सगळं कसं बदलतं की नाही ते बघ. मुळात पैसा येतो, स्थैर्य येतं. आणि रोहितलाही 2-3 कंपनी सुरू करायच्या होत्या ना, त्याही तो करू शकतो. मॉम, पण आद्या, मला माहितीये सध्या तुमच्या दोघांचं बिनसलंय ते, पण पैसा आला ना की डोकं इतकं शांत आणि आनंदी होईल की भांडायची इच्छाच मरेल.